पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी आसन यायचे। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या आयोजिका ॲडव्होकेट प्रीती प्रकाश हेलोडे यांना देखील विनंती आहे की त्यांनी स्थानपन्न व्हायचं आहे। ॲडव्होकेट रत्नाकर डावरे सर यांनाही विनंती आहे की त्यांना सुद्धा मंचावर यायचं आहे। ॲडव्होकेट रत्नाकर डावरे सर आणि शिवनेरी टुडेचे संपादक विलास साळवे हे देखील उपस्थित आहेत, त्यांनी देखील मंचावर यायचं आहे। संपादक विलास साळवे सर, आयुष्यमान जगदीश गवई सर यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यायचं आहे। आवर्जून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ते आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। वेळातला वेळ काढून दिल्याबद्दल सर्व मान्यवरांचा आभार। राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता फातिमा शेख, आज आपण या ठिकाणी या सर्व महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रम आपण सुरुवात करत आहोत। विद्यानंद काकडे साहेबांनी खूप छान सूत्रसंचालन केलं, कार्यक्रमाची शोभा वाढवली। आज या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत। कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये आणि तमाम सर्व भीम सैनिकांच्या उपस्थितीमध्ये आपण या महान जननीची महापुरुषाची जयंती साजरी करीत आहोत। या कार्यक्रमाचे आयोजक ॲडव्होकेट प्रीती हेलोडे यांनी गेल्या 2 महिन्यापासून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आणि आज तो कार्यक्रम ॲडव्होकेट प्रीतीने यशस्वी करून दाखवला। या ठिकाणी मी जास्ती काय बोलणार नाही, परंतु तत्पूर्वी या कार्यक्रमाला उपस्थित प्राध्यापिका सुधाताई मोहिले या ठिकाणी मंचावर उपस्थित झालेला आहे, तरी आपण त्यांना टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं। टाळ्याचा आवाज येत नाही, त्यांचं खूप चांगलं स्वागत केलं पाहिजे। त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण या स्टेजवर उपस्थित झालेलो आहात। ताईंना मी जय भीम करून पुढील ललिता गोक्षेताई या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत, त्यासुद्धा कार्यक्रमाला आपल्याला मार्गदर्शन करणार आहात चांगलं। त्यानंतर साहित्यिक आनंद म्हस्के साहेब हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत, त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण आटोका थांबलेलो आहेत। त्याही नंतर ॲडव्होकेट रत्नाकर डावरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। डावरे साहेब सुद्धा आपल्याला कायद्याचं भाषा, कायद्याचं नॉलेज, रत्नाकर गायकवाड डावरे साहेबांचं सामाजिक बांधिलकी जर बघितली तर खरोखर डावरे साहेब खूप चांगलं लोकांना मार्गदर्शन करून गरजूंना वकिलांची भाषा आणि भीमा कोरेगावमध्ये जे लोक अटकले होते कोर्ट कचेरीतून, पोलीस स्टेशनतून त्यांनी सही सलामत त्यांची सुटका केलेली आहे, असे आमचे डावरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। या सर्व साहित्यिकांचा या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत। या साहित्यिकांनी खूप अभ्यास करून समाज प्रबोधन केलं आहे। सामाजिक बांधिलकी या सर्व साहित्यिकामध्ये आहे। मी जास्त बोलणार नाही। माता जिजाऊ, माता सावित्रीबाई, फातिमा शेख आणि माता रमाई या महापुरुषाचं, या महान जननीचं या भारत देशाला लाभलेले आहेत। या जननी भारत देशाला लाभल्या नसत्या तर आज तमाम या दलित भगिनी, बहुजन समाज या ठिकाणी उपस्थित झाला नसता। आज जिजाऊ जर भाषेचे बोललं असतं, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब या भारत देशामध्ये जन्माला आल्या नसत्या तर शुभा घडले नसते। माता सावित्रीबाई फुलेंचा या देशात जन्म झाला नसता तर यथा कदापि सावित्रीबाई राष्ट्रपिता क्रांतिज्योती
फुले हे जन्माला आले नसते. फातिमा शेख समाज सुधारक आहेत. त्यांनी सुद्धा फुले दाम्पत्यांना, सावित्रीबाई फुलेंना, राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंना त्यांच्या शिक्षणाला खूप मोठा हातभार लावलेला आहे. अशा फातिमा शेख समाज सुधारक होऊन गेल्या. माता रमाईच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर माता रमाईनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप मोठी साथ दिली. माता रमाईने जर बाबासाहेबांना साथ दिली नसती तर बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं नसतं. या सर्व महापुरुष महिला सगळ्यांचं योगदान आहे. आणि या महिला जर या देशात जन्माला आल्या नसत्या तर आज तुम्ही आम्ही या स्टेजवर या ठिकाणी ऐकायला किंवा कोणती क्रांती असो इतिहास घडला नसता. याचं खूप मोठं योगदान या ठिकाणी आहे. मी या ठिकाणी परत प्राध्यापिका त्याही नंतर गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. गायनाचा कार्यक्रम सुद्धा खूप छान प्रकारे आयोजन केलेला आहे. मी सर्वप्रथम प्राध्यापिका सुधाताई मोहिले यांना आमंत्रित करतोय की त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडावे. सर्वांना जय भीम, नमो बुद्धस्स. आज संघर्ष क्रांती सामाजिक संघटना ह्या माध्यमातून आज संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे. आणि मला माझी विद्यार्थिनी म्हणूया प्रीती हेलोडे ॲडव्होकेट प्रीती हेलोडे यांनी मला 15 ते 20 दिवसाआधीच माझ्याशी कॉन्टॅक्ट केला. मी औरंगाबादमध्ये होते, पण ती म्हणाली की 9 तारखेच्या प्रोग्रामला आपण यायला पाहिजे मॅडम. मी म्हटलं ठीक आहे, पण तो 9चा प्रोग्राम आज 15ला झाला. का असे ना, आज उपस्थित बऱ्याच महिला आणि आमच्या बंधूंची आहे. आज जो काही आपण आज सांस्कृतिक प्रोग्राम बघितला, ज्या मुलांमध्ये आपण एनर्जी बघितली आणि त्या एनर्जीमधून नक्कीच आपण ह्या महानायिकांच्या लेकी आहोत हे दिसून आलं. आज रमाई, सावित्री, माझी जाऊ संयुक्त जयंतीनिमित्त आपण भेटत आहोत. या विश्वामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय हे तत्व देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध जिच्या कुशीत ह्या महाराष्ट्राचे नेतृत्व घडले आणि वाढलं. या विश्वातलं माँसाहेब जिजाऊ तुम्हाला मला शिक्षणाची दारं खुली करून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिबा ज्योतिबा फुले हे फुले दाम्पत्य, या महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे, त्यांचेच 11वे वंशज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, 27 वर्ष पांढऱ्या घोंगडीवर बसून राज्यकारभार करणाऱ्या अहिल्याबाई होळकर, या सर्व महामानवांच्या स्वप्नांना आपल्या भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत करून आपल्या सर्वांनाच मूलभूत हक्क आणि अधिकार देणारे बुद्धिसम्राट, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि याच बाबासाहेबांना आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत कष्टपूर्ण साथ देणाऱ्या माता रमाई, अण्णाभाऊ साठे, संत गाडगे मावा, या देशामध्ये ज्या ज्या मानवांनी स्वातंत्र्य आणि समाज जागृतीचे कार्य केलं त्या सर्व महामानवांना आणि महान स्त्री महानायकांना प्रथम त्रिवार वंदन करून आपण उपस्थित असलेल्या सर्वांना सप्रेम जय भीम. खरं म्हटलं तर मी समाजाला घडवण्याचं काम करते. मी कॅडर कॅम्प घेते
आणि महापुरुषांच्या सानिध्यामध्ये आज गेले 40 वर्ष आज समाज प्रबोधनाचं काम करते. पण आजच्या माहोलमध्ये तुम्ही हे तत्वज्ञान कितपत खुल्या आसमानामध्ये ऐकू शकाल आणि किती पत पचवू शकाल याची मला शाश्वती वाटत आहे. कारण आपली जी चळवळ आहे, आपली जी लढाई आहे, संतांच्या इतिहासापासून, तथागत बुद्धांच्या इतिहासापासून तर संतांच्या इतिहासापर्यंत आणि तथागत बाबा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, आणि आज त्यांच्या प्रेरणेतून आपण तयार होऊन, बाबासाहेबांच्या अनुयायी आपण तयार होऊन आज आपण सावित्रीमाईंचा, रमाबाईंचा आणि जिजाऊंची आपण जयंती साजरी करण्यापर्यंत आपण आज सक्षम झालेलो आहोत. त्यांचा संघर्ष आपल्याला माहीत आहे. आज जर सुरुवात केली बऱ्याचशा शब्दांमध्ये तुम्हाला कळलंच की माता जिजाऊ, राजमाता जिजाऊ होत्या म्हणून शिवबा घडले. क्रांतिबा ज्योतिबा फुले होते म्हणून सावित्री घडल्या. प्रत्येक स्त्रीच्या मागे पुरुष असतो असं म्हण आहे, पण पुरुषांच्या पाठीमागे ह्या स्त्रिया होत्या म्हणून आमचे महामानव घडले सुद्धा. आज आत्ता 7 तारखेला रमाईची जयंती साजरी झाली. रमाईची जयंती साजरी झाल्यानंतर आज आपण काय बघतो? रमाईचे गोडवे गातो, रमाईचा संघर्ष, रमाईचा बलिदान आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण आज त्यातून आम्हाला काय शिकण्यासारखं आहे हे महत्वाची गोष्ट आहे. आज रमाबाईंचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण आपण कृतीमधनं उतरवतो का? सावित्रीबाई मुळे आज देशाच्या पंतप्रधान होऊ शकल्या. त्या आज आम्ही उच्च पदावर आज नोकऱ्या करतो. सावित्रीबाईंनी शिक्षणाचे, दाम्पत्याने शिक्षणाचे दारच उघडे करून दिले नसते तर आज आम्ही उच्च पदावर गेलो सुद्धा नसतो. आज आपण बोलण्याचा अधिकार सुद्धा आम्हाला आज लाभला नसता. आज आमच्या ह्या महापुरुषांचा आज म्हणजे मला असं वाटते की जिजाऊंचा काळ जो होता तो 17व्या शतक, 16व्या शतक. आपण 16व्या शतकातला विचार न करता आज आपण आधुनिक भारताचे लोक आहोत, भारतातील लोक आहोत. आणि ज्या आधुनिक भारतामध्ये आपण जगत आहोत तर आज मला वाटते जास्तीत जास्त, जसं मी ज्या महापुरुषासोबत मी काम केलं ते महापुरुष नेहमी म्हणायचे की 108 वर्षाचाच कालावधी आपण बघितला पाहिजे. खूप जास्त लांब न जाता, मागचा इतिहास न बघता आज आपल्या नक्कीच इतिहासाची जो आठवण करतो, जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही. इतिहासाची जाणीव नक्कीच असली पाहिजे, पण त्या इतिहासातून आम्ही काय घेतो आणि काय देणार आहोत येणाऱ्या पिढीला ते महत्वाचं आहे. आज आम्ही ह्या महानायकांच्या जयंत्या साजऱ्या करतो, पण याच्या पाठीमागे आम्हाला सगळ्यात मोठी प्रेरणा कोणाची आहे तर बाबासाहेबांची प्रेरणा आहे. बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे आज आम्हाला बाबासाहेबांनी जे 4 आधारस्तंभ सांगले होते ते 4 आधारस्तंभ आपल्या सगळ्यांना माहीत आहेत का? आणि जर 4 आधारस्तंभ माहीत नसतील तर ते नक्की आपण एकाच आधारस्तंभाला घेऊन चालू की नाही. मी काय म्हणतो, आमचे नेते सुद्धा उभे राहिले स्टेजवर तर काय म्हणतात, जो जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला ह्या देशाची शासन कधी जमात बनायचे. त्यावेळेस तर भिंतीला म्हणजे आपल्या ज्या भिंती होत्या त्या मातीच्या होत्या, पण तरी सुद्धा हे शब्द बाबासाहेबांनी लिहून ठेवलेला आहे की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला ह्या देशाची शासन करते. आणि हे 4 स्तंभामधलं हे शेवटचं स्तंभ होता. ते 4 स्तंभ कोणते? पहिलंच ते स्तंभ आहे बाबासाहेबांचे जे 4 स्तंभ होते. म्हटलं पहिलं कास्टलेस इकॉनॉमिक प्लॅन, जे ऍक्शन प्लॅन होतं चळवळीचं, ते पहिलं चळवळीचं ऍक्शन प्लॅन कोणतं होतं तर कास्टलेस इकॉनॉमिक प्लॅन मीन्स व्हॉट, तर
जाती आधारित अर्थव्यवस्था मोडीत काढायची होती. बाबासाहेबांनी काय करायची होती? कास्टलेस इकॉनॉमिक प्लान निर्माण करायचा होता. सेकंड त्यांचा प्लान होता, ऍक्शन प्लान होता, राज्य समाजवाद आणायचा होता. सेकंड प्लान काय होता? राज्य समाजवाद आणायचा होता. थर्ड, भारत बौद्धमय करायचं होतं. आणि चौथं मात्र शासनकर्ती जमात बनायचं होतं. आज कास्टलेस जर सोसायटी, कास्टलेस इकॉनॉमिक सोसायटी म्हटलं तर आज आम्ही कुठे बघतो? ज्या मनुस्मृतीच्या माध्यमातून पिढ्यानं पिढ्या आमचे जे म्हणजे बंधू पिढ्यानं पिढ्याच्या जातीने नेमून दिलेला जो प्रत्येकाने व्यवसाय होता त्या विरुद्ध त्याच पद्धत तो व्यवसाय आम्हाला करण्याचा तोच व्यवसाय केला पाहिजे अशी प्रस्थापित लोकांची वर्ण वर्चस्व लोकांची ही हे होती. आणि त्यामुळे जर आपण त्याच्या विरुद्ध जर आपण हे केला तर भोया आपल्या उंचवायला जायच्या. फक्त एवढ्यावरच थांबत नाही तर आताच्या 21व्या शतकामध्ये चालू काळात बाबासाहेब होऊन गेल्या नंतरही राज्यघटना देऊनही 75 वर्षात जातीयवाद संपत नाही. हिंगोली मधला तुम्हाला एक प्रसंग सांगते मी, तो बघितलेला आहे प्रसंग. हिंगोली मधला सेनगाव मधला एक दलित समाजाने झेंडा लावण्याचा कार्यक्रम केला तर त्याचा उभ्या त्याचा म्हणजे खून केला गेला. त्याला एक शिकलेला व्यक्ती मंदिरामध्ये जातो, मंदिराच्या पहिल्याच पायरीवर उभा राहतो आणि त्याला मारल्या जातं, त्याच्यावरती बहिष्कार केला जातं. अशा पद्धतीने आजच्या आधुनिक युगामधली जी व्यवस्था अशी आहे आणि जातीयता अजूनही संपलेली दिसत नाही. आज आपण इथे मोठमोठे चांगले गोडवे घातलो. इथल्या प्रस्थापित उच्चवर्णीयांना वाटतं की जातीयता संपायची नाही. त्यांना असे वाटते की तुम्हाला परंपरेने घालून दिलेले व्यवसाय तुम्ही म्हणत असाल की नक्कीच ताई आम्हाला संयुक्त जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, पण बाबासाहेबांना सांगणं महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांमुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळाल्या आणि त्यातच आपण सांगणारच आहोत, त्यातच सांगणारच आहे, त्यातच तुम्ही राहिले पाहिजे. आज मी शिक्षण प्रणालीची आज आपल्याला दिसते. आज मुलांना 8व्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंत पास केलं जातं आणि मग पुढच्या वर्गामध्ये मुलगा पुढे शिकतच नाही. अशा पद्धतीने आजची व्यवस्था निर्माण झालेली आहे. ज्या बाबासाहेबांनी कास्टलेस इकॉनॉमिकसाठी मोठ्या प्रमाणात जीवाचं रान केलं, बाबासाहेब सांगतात इथे जाती आधारित नाही तर बुद्धीवर आधारलेल्या बौद्धिक समतेनुसार प्रत्येकांना व्यावसायिक स्वातंत्र्य असले पाहिजे आणि यासाठी ते जीवाचं रान करतात. हा चौथ्या ऍक्शन मधला आपण डायरेक्ट चौथ्या स्टेप मध्ये जातो आणि तो पहिला स्टेप 3 स्टेप्स आपण सोडून देतो. तुम्हाला वाटत असेल विषय महिलांच्या संयुक्त जयंतीचा आहे, पण ताई बाबासाहेबांच्या चळवळीचा विषय मांडत आहे, त्याला कारण आहे विषय आत्ताच झालेली माता रमाईची जयंती. कारण बाबासाहेबांच्या संपूर्ण चळवळीची ऊर्जा, बाबासाहेबांच्या संपूर्ण चळवळीची आधारशिला ह्या माता रमाईच आहे. बाबासाहेबांनी जो वज्रश्र असा आधार उभा केला त्यांची पायमुळं ही माता रमाईच्या त्यागात आहे. त्यामुळे बाबासाहेब किती मोठे झाले आहेत त्याचं हे मोठेपण भीमराव रामजी आंबेडकर ते बाबासाहेब होण्यापर्यंतचा प्रवास. बाबासाहेब होतात कारण रमाई शौर्य म्हणून, ऊर्जा म्हणून, आधारशिला म्हणून काम करत राहतात. 1906 मध्ये रमाबाईचा व बाबासाहेबांचा विवाह झाल्यानंतर जेव्हा बाबासाहेब पुढे शिक्षणासाठी विदेशात जायचे त्यावेळी रमाई संपूर्ण जबाबदाऱ्या कुटुंबाला सांभाळायची. जबाबदारी माझी आहे. रमाईची कुठलीही तक्रार दिसत नाही. रमाईचा नवीन संसार मलाही यायचा आहे असा कुठलाही शब्द दिसत नाही. फार महत्वाचं आजच्या स्त्रीने लक्षात ठेवलं पाहिजे. आभाळा चित्रे पडलेल्या वर्णव्यवस्थेच्या ब्लॉक होल मध्ये चेहरा नसलेल्या माणसाची पृथ्वी विशाल असलेल्या अंधारलेल्या अंतकाळात तरंगत असताना सुभेदार रामजी बाबांच्या घरात जन्माला आलेला 14वा रत्न आणि आपल्या आयुष्यात पहाटेची आभा शारदाचे चांदण्या फुलण्यास बाबासाहेबांच्या येण्यामुळे प्रारंभ झाला. बाबासाहेबांच्या कुटुंब प्रमुखाची भूमिका रमाबाई बिंबवटपणे भागवतात. अशी भूमिका राबवत असताना कुठल्याही गोष्टीचा कांगावा करत नाहीत, त्या गोष्टीचा भाव करीत नाहीत, तर त्या बाबीवर प्रवचनही करीत नाहीत.
आजच्या घडीला स्त्रीवादी संघटना आहेत त्या बोलत असतात स्त्रियांनी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. या सगळ्यापेक्षा माता रमाई वेगळ्या ठरतात. तक्रारीचा एक शब्दही काढताना दिसत नाही. उदाहरणार्थ बाबासाहेब जेव्हा गोलमेज परिषद झाल्यानंतर पत्र लिहितात त्या पत्रात महत्व रमाबाई व बाबासाहेबांचा जो बॉन्ड जे नातं किती घट्ट होतं हे दिसते. परदेशात गेल्यावर यशाची चव चाखल्यानंतरही बाबासाहेब मुंबई येथे राजगृह उभं करतात. आता बाबासाहेबांना वाटते रमाला चांगले दिवस द्यावे. बाबासाहेबांना वाटतं रामूला भाषण लिहिताना बाबासाहेब लिहितात की बाबा म्हणजे रामू मी ते माझ्या भाषणामध्ये गोलमेज परिषदेने सगळ्यांनी खूप म्हणजे टाळ्या वाजलेल्या आहे. मी स्पष्टपणे माझं मत मांडलेलं आहे आणि ते मत मांडत असताना मला फक्त मात्र तुझा आणि तुझाच चेहरा दिसत होता. बाबासाहेब म्हणतात की तू रामू तू काळजी घे, स्वतःची काळजी घे आणि यशवंताची पण काळजी घे. कारण बाबासाहेबांची 4 मुलं ऑलरेडी म्हणजे गेलेली होती आणि फक्त रमाईकडे ह्या दंपत्यांकडे एकच अपत्य होतं आणि तो म्हणजे यशवंत. आणि म्हणून बाबासाहेब रमाईला म्हणतात रामू तू काळजी घे. बाबासाहेब जेव्हा तुम्हाला बऱ्याचशा रमाईच्या गोष्टी आहेत बाबासाहेबांनी रमाईला शिकवलं सुद्धा. बाबासाहेब जेव्हा रमाई भलाई बाबासाहेबांनी शिकवलं रमाई तथागतांचा आर्य सत्य जाणत नव्हत्या. रमाबाईच्या तागामध्ये खूप काही म्हणजे एवढ्या कुटुंबाला चालवणं म्हणजे खायची गोष्ट नव्हती. पण तरी सुद्धा त्या आजची स्त्री जर नवीन लग्न झालं आणि तिचा नवरा जर तिला सोडून गेला तर ती पहिल्यांदा काय करेल, तक्रारी करेल, लगेच दुसऱ्या दिवशी फोन करेल. पण रामूने मात्र कधी बाबासाहेबांना तक्रार केल्याचं दिसत नाही. रमाबाई आपल्या कुटुंबाला जे जेव्हा चालवत असतात, कुटुंबाला जेव्हा घेऊन चालते तर त्यावेळेस तिथं 10 लोकांचं कुटुंब आणि त्या 10 लोकांच्या कुटुंबामध्ये बाबासाहेबांना जे काही ती करते म्हणजे रमाईचं जे इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र किती महत्त्वाचं होतं. कारण की बाबासाहेब रमाईला एक गाडीचा हिशोब सुद्धा जे आगपेटी जी होती त्या आगपेटीचा सुद्धा म्हणजे त्यांना म्हणजे विचारायचे आणि रमाबाई सुद्धा त्या पद्धतीचंच अर्थशास्त्र ती चालवायची. रमाबाई भलाई अडाणी होत्या, एवढ्या जास्त शिकल्या नव्हत्या. बाबासाहेब जेव्हा सुरुवातीला सिडनी कॉलेजमध्ये गेले होते आणि बाबासाहेबांना पहिला पगार मिळाला, ते पहिला पगार बाबासाहेब रमाईच्या हातात देतात. 300 रुपये फक्त देतात आणि ते 300 रुपयाचं रमाईला म्हणतात की रामू हे मोजभर आहे 300 रुपये. रमाई काय करते, 15 रुपयाच्या त्या अशा चवडी करते. त्यावेळेस चवडी म्हणजे असायचं आणि त्या चवडी करते आणि अशा बाबासाहेबांसमोर 15 चवड्या ठेवते. आणि म्हणजे आज बघा 20 रुपयाच्या 20 अशा कॉईन घेते आणि 15 चवड्या ती ठेवते. बाबासाहेब म्हणतात म्हणजे तुला रामू मी तुला पैसे मोजायला दिले, मला एवढंच येतं बाबासाहेब. म्हणजे आज त्या काळातली आज रमाई भलाई एवढी शिकली नव्हती पण तिला किती चांगलं म्हणजे इकॉनॉमिक्स कळत होतं जे आजच्या महिलांना आज शिकलेल्या महिलांना सुद्धा कळत नाही. रमाबाईकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. रमाबाईमध्ये सहनशीलता, एक संयमता, तिच्यामध्ये सगळ्याच गोष्टी दिसून येतात जे आज ज्यामुळे आज आपण शिक्षण घेतलं, ज्या सावित्रीबाईमुळे शिक्षण घेतलं त्या सावित्रीबाईमुळे ते शिक्षण घेऊन आज आम्ही उच्च पदावर आम्ही गेलेलो दिसतो. पण आज बंधू आणि भगिनींनो रमाईचं अर्थशास्त्र समजून घेणं आज काळाची गरज होती. रमाई जेव्हा शेण आणि गोवऱ्या बरेचसे आज भाषणामध्ये लोक म्हणतात की रमाईने शेण गोळा केलं, गोवऱ्या थापल्या आणि गोवऱ्या थापून बाबासाहेबांना पैसे पाठवायचे. पण तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसतं रमाईचं? मी त्याच्यामधनं मला दिसते की रमाईचं त्यावेळेस सम्यक आजीविका होती, सम्यक दृष्टी होती रमाईची. आज मी बुद्धिझमचा अभ्यास करते आणि बुद्धिझमच्या अभ्यासामध्ये मला आज रमाबाई त्यावेळेसच्या अशिक्षित महिलांमध्ये ती उच्च
उच्च अशी व्यवस्थापक होती असं मला त्यातून जाणवते. सेकंड थिंग, ज्यावेळेस रमाबाई बाबासाहेब येतात आणि बरेचसे म्हणजे भाषणामध्ये आपण नेहमी ऐकतो की बाबासाहेबांचं स्वागत करायला रमाबाई फेटांवर घालून दिल्या. कुठला फेटा? जो शाहूवर. अहो मला बंधू आणि भगिनीनो हे म्हणायचं आहे की रमाबाईंचे ते गोडवे गाण्यापेक्षा रमाबाईंचा तो आदर्श आपण आज महिलांनी घेतला पाहिजे. रमाई किती त्यागी होती. आज रमाई कधी बाबासाहेबांना कधी तक्रार करायची नाही. आजच्या महिला आम्ही आज तक्रारच करतो नेहमी म्हणजे नवऱ्याला हे मागणार ते मागणार. पण रमाईचं ते त्याग गुण आम्ही आमच्यामध्ये विकसित करतो का हे महत्वाचं आहे. रमाबाई करणं हे शिकण्यासारखं आहे. आज रमाबाईंचं खूप काही म्हणजे आज नेहमी म्हणतात, मी कधी कधी कुठल्या भाषणामध्ये जाते त्या भाषणामध्ये नेहमी विचार की ताई तुम्ही माझ्या महिलांना सांगा बरं. ही नेहमी मला ही डिमांड करत असते ती डिमांड करत असते. पण मी म्हणतो बाबा रे तुम्ही तिची कंप्लेंट करण्यापेक्षा तुम्ही बाबासाहेब होऊन बघा ना, बाबासाहेबांसारखं मन करून बघा ना, तर तुम्हाला कळेल की रमाबाई होणं कठीण आहे. आज आपण आपल्या घरामध्ये जन्मलेल्या मुलींचं नाव आपण रमाबाई ठेवतो, पण रमाबाई ठेवत असताना ती रमाई होणं कठीण आहे हे मात्र विसरून जातो. त्या मुलीला जन्म झालेल्या मुलीलाच आपण सांगितलं पाहिजे की तुझं नाव मी रमाई ठेवतो, तर रमाईची संयमशीलता सहनशीलता तिच्यामध्ये तुला मध्ये करुणा. रमाबाईमध्ये जसं आता मगाशी बऱ्याचशा मुलांनी जे नाटकं केले त्या नाटकामध्ये धारवाडचं उदाहरण केलं. जे वराडे म्हणजे काकांनी जेव्हा बाबासाहेबांनी जेव्हा रमाईला त्या काया थोडीशी हाल चांगल्या तब्येत व्हावी म्हणून, कारण रमाबाई खूप थकल्या होत्या. 29 वर्ष रमाबाईंनी संसार केला पण कधी बाबासाहेबांना म्हणजे कुठलीही तक्रार केली नाही. रमाबाई नेहमी राजगृह जेव्हा बाबासाहेबांनी राजगृह बनवलं त्या राजगृहामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांना बरोबर विचारपूस करायच्या. रमाबाईचा हे गुण सुद्धा खूप महत्वाचा आहे. आजच्या महिला जर आमच्या घरी कोणी कार्यकर्ते आले तर कधी नवरा बाहेर बसलेला असतो पण घरातून कधी बाहेर येत नाही, त्याच्यासाठी चहापाणी सुद्धा करत नाही. पण भगिनींनो रमाबाईपासून हा गुण सुद्धा शिकण्यासारखा आहे. राजगृहामध्ये कार्यकर्ते मंडळी यायचे आणि म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला रमाई अगदी म्हणजे म्हणतात ना अगदी आपल्या घरच्यासारखं समजून त्याला विचारायची. आणि साहेब जर कामामध्ये बिझी असतील तर त्यांना सांगायची की बाबा रे तुमचं ह्या रजिस्टरमध्ये नाव नोंद ठेवा, मी बाबासाहेबांना तुमचा मी मेसेज देईल. अशा रमाबाईचं जेवढे गोडवे जेवढे सांगितले तेवढे कमी आहे. सावित्रीच्या वेळेस आपण सावित्री सांगू शकतो, पण रमाबाईचा हा जो त्याग आजच्या महिलांना खूप 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 म्हणजे घेण्यासारखा आहे. आणि जर आम्ही रमाबाईंचा जो त्याग बलिदान आम्ही आत्मसात केला तर नक्कीच आमच्या जे चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांचं नक्की आम्ही म्हणजे त्यांना साथ दिलं तर त्यांचंही त्यांचा कामामध्ये जोश वाढू शकतो. आणि कारण की मी कॅडर का घेणारी लेडी, पण कारण की अशा भाषणामध्ये मला प्रत्येक विषयाला न्याय नाही देऊ शकत, बरोबर की नाही. कारण एक वेळेअभावी कारण की एका विषयाला जर न्याय द्यायचा म्हटलं तर कमीत कमी 2-3 तास जरी कमी पडतात. पण तरी सुद्धा आज मला कृतीच्या आग्रहासाठी मला जे बोलवलं आणि त्यामुळे मी म्हणजे थोडक्यामध्ये आटोपते. शेवटचं फक्त म्हणजे मी सांगते की म्हणजे जे बाबासाहेबांचे जे 4 ॲक्शन प्लॅन होते तर त्या 4ही ॲक्शन प्लॅनकडे प्रत्येक चळवळीतल्या व्यक्तींनी लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आपण आज भारत बौद्धमय करायचा होता तो तर आपण बाबासाहेबांनी सगळ्याच गोष्टी संविधान देऊन हे करूनच दिलेलं आहे. बाबासाहेबांनी इकॉनॉमिकचा सुद्धा प्रॉब्लेम ऑफ रुपीज देऊन आज ह्या देशाला पूर्ण पद्धतीने सांगितलेलं आहे. आम्ही सुद्धा आपण आज चळवळ पूर्णपणे संपलेली आहे. आणि आज नवीन जोशामध्ये प्रीतीसारख्या मुली ॲडव्होकेट प्रीतीसारखी आज मुलगी जर पुढे येऊन आज चळवळ हातामध्ये घेऊ इच्छिते तर हिला नक्कीच आपण साथ दिली पाहिजे. कारण जर हिला साथ दिली तर ही नक्कीच तुमची प्रतिनिधी म्हणून ही तुमचं सुख आणि कल्याणाचं काम करू शकेल. मला एवढंच सांगायचं आहे. शेवटच्या क्षणामध्ये फक्त एवढंच मी सांगेल की आज जेव्हा जर तुम्हाला मला ऐकायचं असेल तर म्हणजे होतात ना जे आपण म्हण आहे एक अशी, अंधेरी नगरीत चौपट राजा, आंधळ्या मेंदूवर चढला कोडा,
आपल्या पायावर आपला जोडा, ज्याचे शासन अन्यायाचे आणि प्रतीक आहे. स्त्रीमुक्ती म्हणजे आज आपण स्त्रीमुक्तीची भाषा करतो, पण स्त्रीमुक्ती म्हणजे कपाळाची बिंदी मिटल्याने स्त्रीमुक्ती होत नाही. बांगडा फोडल्याने स्त्रीमुक्ती होत नाही. बांगडा फोडणे सोपे आहे, स्त्रीमुक्तीची चौकट मोडणे कठीण आहे. थोडी सावित्रीबाई फुले समजून घे आणि उचलून बघ मनुस्मृतीचे एखादे पान, आणि अधिकच शक्य असेल तर समजून घे हिंदू कोड बिलांचे संविधान शास्त्र. मग कुशाल स्त्रीमुक्तीचे नारे लाव, चौकात जा, मोर्चात आणि जाहीर सभेमध्ये बोल. स्त्री स्वातंत्र्याची खरी पाठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषाने केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे झाली. डॉक्टर बाबासाहेबांचे विचार म्हणजे स्त्रीच्या सर्वांगीण विकासाचे क्रांती सूर्य होय. एक हाताने चळवळीचे आणि दुसऱ्या हातात कायद्याचे शस्त्र घेऊन त्यांनी स्त्रीची मुक्तता केली. संविधानाच्या 15व्या कलमाने स्त्री पुरुष हा भेदच मिटवून टाकला. स्त्रीमुक्तीचा प्रखर जाहीरनामा म्हणजे हिंदू कोड बिल. स्त्री ही संपूर्ण व्यक्तीच आहे, माणूसच आहे. स्त्री असण्यात कुठेही कमीपणा नाही. यासाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाची मांडणी केली होती. पण ह्या देशातील प्रत्येकाने हिंदू कोड बिलला प्रचंड विरोध केला आणि संसदेत पारित होऊ शकले नाही. पुढे तुकड्या तुकड्याने ते मात्र पारित झाले. स्त्रियांनी इतिहासाचे पठण केले पाहिजे, सावित्रीचा संघर्ष लक्षात ठेवला पाहिजे. आणि आज रमाबाईच्या काय लक्षात ठेवून आज आपण शेवटी फक्त एक कविता बोलते आणि त्या कवितेतून आपल्याला म्हणजे म्हणून सगळ्यांनी बाबासाहेबांनी आम्हाला जो बौद्ध धम्म दिला त्या बौद्ध धम्माला स्त्रियांनी समजणे फार महत्त्वाचे आहे. उगाच्याच अभ्यास न करता बौद्ध भिक्षूंवर भारावून जाता कामा नये. जशा हिंदू स्त्रिया बुवाबाजी साधूच्या पाठी अंधश्रद्धेने जातात त्या अज्ञानी आहेत, तसेच बुद्ध धम्माचा अभ्यास केल्याने आजचा बौद्ध स्त्रिया पूजापाठात पडून स्वतःला प्रकाशित न करता गुरफडून जात आहेत. स्प्रेड द बुद्धिझम इज द सर्व्हिस ऑफ मॅनकाइंड. बुद्धिझमचा प्रचार प्रसार हीच मानवसेवा होय. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. जय भीम, जय भारत. धन्यवाद ताई, खूप छान विचार मांडले आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती. खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि तमाम दलित बहुजन समाजाचं या सोनं केलं, एक आपल्या जीवनामध्ये प्रकाश केला. खूप छान मांडताई, आपलं खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. धन्यवाद ताई.